मी एज्युकेशन मराठी या स्पर्धेत आयोजित सहभागी झालेले आहे. स्वप्न होतात साजेरी, स्वप्न होतात गोजेरी, स्वप्न होतात साजेरी, स्वप्न होतात गोजेरी, स्वप्न वैभव स्वप्नास येण्या, स्वप्न यावी पहाटे, वैभव स्वप्नास येण्या, स्वप्न यावी पहाटे, अशी साजेरी गोजेरी स्वप्न ही प्रयत्नाने पहाटे येतात आणि ती पहाट उगवण्यासाठी सुपवित्राची वयता खावी लागते आणि याची कल्पना तर तुम्हा सर्वांनाच असेल. असेच प्रयत्नाने मला एक साजेरी गोजेरी पहाटे स्वप्न पडले आणि ते होते आपल्या महाराष्ट्र राज्याचे. कधी विचार केलाय का? कधी शांतपणे 2 मिनिटं विचार केलाय का? महाराष्ट्र म्हणजे नेमकं काय? महाराष्ट्र म्हणजे फक्त 36 जिल्हे, मुंबईचं गेटवे ऑफ इंडिया, की पुण्याचं भिडेवाडा, की पुण्याची विद्यापीठ? तर नाही. महाराष्ट्र म्हणजे श्वास आहे. तो रायगडावरून सुरू होतो तर ते शेतकऱ्याच्या छातीत जाऊन थांबतो आणि तो श्वास आता गुदमरायला लागला आहे. हो ना, म्हणूनच मी माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र तुमच्या समोर विषय मांडते. नमस्कार, मी कुमारी पायल गजानन नागरे तुमच्या समोर आज एक विषय घेऊन आली आहे, माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र. आपण सर्वजण इथेच जन्मलो, इथेच वाढलो, इथेच मोठे झालो. पण कधी विचार केलाय का काल आपला महाराष्ट्र कसा होता, आज कसा आहे आणि उद्या कसा असेल? पण उद्या कसा असेल? माझ्या स्वप्नातील महाराष्ट्रात मला मोठमोठ्या इमारती, मोठमोठे मॉल नकोय. सर्वत्र ज्ञानाचा प्रसार आणि सर्वत्र जनतेची सोय हवी आहे. मित्रांनो, आपल्या या महाराष्ट्र भूमीत अनेक थोर वीर, थोर पुरुष, थोर संत होऊन गेले. त्यांचे रक्त सांडले या भूमीत. मित्रांनो, आज माझे स्वप्न तुम्हाला सांगताना मला एक मुलगा आठवतो, 16 वर्षाचा. तो म्हणजे शिवाजी महाराज. मित्रांनो, शिवाजी महाराज यांनी आपल्याला फक्त स्वराज्य दिले नाही, स्वाभिमानाने कसं जगावं हे सुद्धा शिकवलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं. फक्त संविधान नाही दिलं तर आपल्याला समानतेचा अधिकार सुद्धा दिला. पण आपण समानतेने वागतोय का, हा प्रश्न स्वतःला विचारण्याची गरज आहे. मित्रांनो, आपण समानतेने वागतोय का, हा प्रश्न विचारण्याची स्वतःलाच गरज आहे. माझ्या स्वप्नातील महाराष्ट्रात तरुण हे नोकरी घेणारे नाही तर नोकरी देणारे असतील. ते गावाचा विकास करतील, नवीन उद्योगधंदे सुरू करतील आणि पर्यावरणाचे रक्षण करतील. आज आपण झाडे तोडतोय पण उद्या ऑक्सिजन कुठून आणणार? आज पाणी वाया घालतोय पण उद्या जगणार कसं? माझ्या स्वप्नातील महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिक हा पर्यावरणाचे रक्षण करणारा असावा. विद्यार्थी मित्रांनो, मला सांगा आता आपण जे रील वगैरे बनवतोय ते 2 मिनिटं थांबवा आणि जरा विचार करा. फक्त महाराष्ट्र जमीन नसून ती आपली ओळख आहे, आपले अस्तित्व आहे, आपलं भविष्य आहे. तर मित्रांनो, उठा आणि आपल्या या महाराष्ट्रासाठी काहीतरी करा. कारण जर आजची ही तरुण पिढी या समस्येवर मात केली तर सर्वच काही शक्य आहे. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र घडवण्याची जबाबदारी याच्या तरुण पिढीच्या हातात आहे. ना कोण्या पक्षाच्या हातात, ना कोण्या राजाच्या हातात, ना कोणत्या नेत्याच्या हातात. ती जबाबदारी आहे तुमची, माझी आणि आपली. मला सांगा, आपण राजावाडी यांनी लिहिलेले गीत, राज्यगीत आनंदाने गातो. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. पण तो महाराष्ट्र माझा म्हणण्यासाठी आपण महाराष्ट्रासाठी केलंय काय? तो महाराष्ट्र माझा म्हणण्यासाठी आपण महाराष्ट्रासाठी केलंय काय? का थोडाफार विचार करतो आपण महाराष्ट्राचा? मित्रांनो, छत्रपती शिवरायांनी हे स्वराज्य तलवारीने जिंकले. पण आपण ते नियतीने जिंकूया आणि ती नियत प्रत्येकाच्या मनात असायला हवी. माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र हा आपणच घडवणार आहे, तो दुसरा कोणी नाही. शेवटी एवढंच म्हणेल, लाभले आम्हास भाग्य आम्ही बोलतो मराठी. पण खरे भाग्य जेव्हा लागेल, जेव्हा घडू आपण महाराष्ट्रातील मराठी. धन्यवाद.